हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। तर आजचा ब्लॉग जो आहे तो स्पेशल होणार आहे, कारण नवीन पीसी घेतला आहे, त्याचं अनबॉक्सिंग करायचं आहे। तर सगळे बॉक्स अनबॉक्स करण्यासाठी वरती काढून अरेंज केले आणि अनबॉक्सिंग करायला घेऊच तेवढ्यात म्हटलं नको बाबा, आपल्याने नाही होणार, कारण तब्येत थोडी डाऊन होती। मग म्हटलं राहू द्या, करतील तेच। त्याच्यानंतर कपडे सुकले का नाही बघितलं, पण थोडा वेळ होता। त्याच्यानंतर हे कपाट लावून घेतलं, व्यवस्थित अरेंज केलं आणि हा बॉक्स आवरून घेतला। त्यानंतर पीसी ठेवण्यासाठी जागा करायची होती, म्हणून हा सगळा टेबलावरचा पसारा मला आवरायचा होता। बघा, टॅबलेटच किती साऱ्या आहेत। सारखी तब्येत बिघडत होती आणि टॅबलेट चालू होत्या, पण म्हटलं आता नाही घ्यायच्या। सगळं आवरून दिलं व्यवस्थित टेबलवर, काहीच पसारा ठेवला नाही आणि थोडीफार धूळ होती ती पण साफ करून। नवीन वस्तू आली की जुन्या वस्तूची लगेच आता नकोशी वाटायला लागते। आता लॅपटॉप उचलला आणि थोडे दिवस बाजूला ठेवला, त्याला आता थोडे दिवस जागा नाही आहे कुठेच, त्यामुळे तो पण आवरून ठेवून दिला। असं काही नाही आहे, 2 दिवसात तो पण वरती लगेच कामाला येईलच। बघा त्याची काय अवस्था झालेली आहे। मी सगळं आवरून घेतल्यानंतर त्यांनीच तो अनबॉक्सिंग करायला घेतला आणि एक बॉक्सपासून सुरुवात केली। मी अनबॉक्सिंग करायला घेतलं असतं, पण मला व्हिडिओ काढायला जमलं नसतं, त्याच्यामुळे मी म्हटलं राहू द्या, तेच करतील। आणि मग त्यांना थोडीशी मी मदत केली आणि त्यानंतर सगळं इथे अरेंज करायला सुरुवात केली। सगळ्यात आधी स्टँड काढला, त्याच्यानंतर स्क्रीन ओपन केली आणि ती सेट करायला घेतली। सगळ्यात जास्त मला माऊस अँड कीबोर्ड पॅड आवडलेला आहे आणि बघू शकता इथे तुम्ही, लॅब केअर कंपनी आहे, एक्सपेक्ट मोर, एक्सप्लोर मोर असं त्यांचं ब्रीद वाक्य आहे। छान आहे आणि कलर खूप आवडला मला, कलर खूप छान आहे। अट्रॅक्शन वाटत होतं, कारण त्याच्यात लाईटिंग होती। त्या लाईटिंगमुळे मला असं झालं होतं कधी एकदा पीसी सेट होईल आणि मी तो हँडल करेल। आणि त्याच्यानंतर त्याचे स्पेसिफिकेशन होते इथे, स्लिम डिझाईन, त्यानंतर फोटो त्यांनी मस्त बॉक्सवर दिलेला आहे। कार पण खूप छान आहे। त्यानंतर बॅटल ग्राउंड पबजी रिलेटेड हे त्याचं पिक्चर आहे। सीपीयूचं अनबॉक्सिंग बाकी होतं, ते अनबॉक्स करायला घेतलं आणि काहीतरी युनिक सीपीयू इथं बघायला भेटणार होता, असं रँडम नव्हतं काही। रात्री खूप उशीर झाला होता, तरी आमचं हे चाललं होतं पीसी सेट करायचं। खूप वाजले होते घड्याळाचे पण आणि आमचे पण हाऊस काय म्हणते नाही का। फायनली अनबॉक्सिंग झालं होतं आणि फक्त चालू करायचं बाकी होतं। तर हा पीसी घेतलेला आहे कंपनी वर्कसाठी, घरी फक्त थोड्या दिवसासाठी ठेवलेला आहे, काही दिवसात तो वापस जाणार आहे कंपनीत। आणि कीबोर्ड फक्त इथे दिसायला व्हाईट होता बरं का, पण त्याचं तो चालू केल्यानंतर त्याच्यात सगळे रंग दिसणार होते त्याचे। तर हे अनबॉक्सिंग करत 3:30 वाजले होते, पण ते फक्त घड्याळाचे वाजले होते, ते बंद पडले म्हणून 3:30 दिसत आहे। आम्हाला टाईम झाला होता 12 साडेबारा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। असंच तुमचं प्रेम आमच्यासोबत भरभरून राहू द्या आणि माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा।